या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जागतिक कुटुंब दिनानिमित्त ज्योतिबा डोंगरावर ज्येष्ठ महिलांचा कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाच्या वतीनं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ज्योतिबा डोंगरावर पुरणपोळीचा नैवेद्य भाविकांना देऊन पाहुणचारांची पारंपरिक पद्धत टिकवून ठेवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. ज्योतिबा डोंगरची पुरणपोळी आणि येळवणीच्या आमटीचा स्वाद देशभरात पोहोचवण्यात या महिलांचं योगदान अधिक आहे. हे सन्मान केलेल्या अनेक महिलांनी पुरणपोळी प्रसादाच्या माध्यमातून दाखवून दिलं. स्त्री ही अबला नसून सबला आहे. तिनं केलेल्या कामाची दखल या सत्काराच्या माध्यमातून घेण्यात आली. या सत्कारमूर्ती महिलांकडून इतरही महिलांनी यापासून प्रेरणा घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलं. कोल्हापूर जिल्हा रास्तभाव दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे, पन्हाळा तालुका अध्यक्ष आनंदा लादे, शंकरराव दादरने, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे, ज्योती शिंगे, गायत्री मिटके यांनी मनोगतातून आभार मानले. कोल्हापूर शहर रास्तभाव पुरवठा महासंघाचे राजेश मंडले, गजानन हवालदार, तलाठी महेश पाटील, अशोक सोलापुरे, निवृत्ती दिवेकर, प्रवीण पाटील, निशिकांत माने, प्रवीण गच्चे, विनायक चव्हाण, श्रीकांत पाटील, शिवाजी पवार, महिला बचत गट उपस्थित होते.